रसिक श्रोत्यांना नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत शकुंतला गोगटे लिखित समांतर रेषा या कादंबरीचा अंतिम भाग. जॉन परेराच्या ऑफिसात फोन करावा आणि त्याच्याकडून प्रियवंदेचा पत्ता विचारून घ्यावा असं उत्तरेच्या मनात आलं आणि त्या विचारानं ती फोनपाशी गेली आणि आता फोन डायल फिरवणार इतक्यात बाहेरच्या दारावरची बेल खूप जोरात कर्कशपणानं वाजली. यावेळी कोण आलं असणार या विचारानं त्रासिकपणानं तिनं फोन खाली ठेवला आणि ती दाराकडे गेली. आले आले, कोण आहे असं जरा रागानंच म्हणत तिनं दार उघडलं. पण तिनं दार पुरतं उघडायच्या आतच ते बाहेरून जोरात ढकललं गेलं आणि नंतर तिलाही खुशाल धक्का देऊन श्रीरंग दारातून आत आला. त्याची चर्या एखाद्या हिंस्र पशुसारखी भयंकर दिसत होती. उत्तरेच्या अंगावर धावून जात तो ओरडून म्हणाला, बँकेतला आपल्या जॉईंट अकाउंटमध्ये असलेल्या सगळेच्या सगळे पैसे तू काढून घेतले आहेस असं मला समजलं. उत्तरा, हा काय चावटपणा आहे? मला न सांगता सवरता एवढ्या पैशांचं तू काय केलंस? बोल, कुठं आहेत ते पैसे? बोल. त्याच्या आरडाओरडीकडे लक्ष न देता ती शांतपणानं स्वतःच्या खोलीकडे जाऊ लागली. पण तिची वाट अडवून त्यानं तिचे दंड घट्ट आवळून धरले आणि तिला गदागदा हलवत विचारलं, मी काय विचारतोय ते ऐकू येत नाही का? ऐकू येतंय आणि तुमच्या बोलण्याचा अर्थ मला समजतोय. बाकी तुमच्या बोलण्याचा अर्थ तुमचा तुम्हाला समजतोय की नाही देव जाणे. बँकेतले माझे पैसे आहेत, ते मी केव्हाही काढीन आणि त्यांचं काय हवं ते करीन. तुम्हाला मी त्याबद्दल सांगण्याचा मी सवरण्याचा संबंधच काय? माझ्या पैशाचं मी काय केलं असा मला जाब विचारणारे तुम्ही कोण आहात? मी कोण काय? अगं, मी तुझा नवरा, तुझा मालक. काय समजलीस तू? समजले, अगदी चांगलं समजले. माझ्या पैशासाठीच तुम्ही माझ्याशी लग्न केलंय हे आता मला पुरतं समजलंय. पण लक्षात ठेवा की लग्न केलं असलं तरीही माझ्या पैशावर तुमचा काडीचाही हक्क नाही. माझ्या पैशाचं तुम्ही काय केलं याचा जाब मात्र मला तुमच्याकडून पाहिजे. माझे 50,000 आणि तुमचे 20,000 असे 70,000 आपल्या जॉईंट अकाउंटमध्ये होते. त्यातल्या तुमच्या 20,000चं तुम्ही काय केलं याच्याशी मला काहीच संबंध नाही. पण माझ्या 50,000तले 18,000 मला न विचारता तुम्ही बँकेतून कसे काढलेत? माझ्या पैशांना हात लावायचा मुळात तुम्हाला अधिकारच नाही. तिचे दंड सोडून श्रीरंग मोठ्या मोठ्याने हसू लागला. तो दारू पिऊन तर आला नाही ना अशी उत्तरेला शंका आली. तिच्याकडे बघत हातवारे करत तो तिला म्हणाला, माझे 20,000? मूर्ख, अगं बावळट, माझे 20,000 त्या खात्यातच मी ठेवले नव्हते. तुझे 18,000 नाही 38,000 बँकेतून काढलेत मी. तुला काय वाटलं की ते 20,000 माझे होते? नाही, मी अरविंदाचे शेअर्स विकून ते 20,000 रुपये बँकेत भरले होते. असं तर बरं झालं मला सांगितलं ते. म्हणजे माझे 38,000 तुम्ही मला फसवून काढून घेतलेत असं आता मला पोलिसांना सांगता येईल. अगदी जरूर सांग आणि पोलिसांच्या समोर स्वतःच हसं करून घे. त्या पैशांचा तू मला जेव्हा जॉईंट अकाउंट उघडून दिलास ना तेव्हापासूनच ते पैसे तू स्वखुशीनं मला देऊन टाकले आहेस. तू जे मला खुशीनं दिलंस त्याचं मी काहीही केलं तरी तसा मला कायदेशीर हक्क आहे. पोलिसांच्या गोष्टी तू मला सांगू नकोस. मी वकील आहे हे विसरू नकोस. तर मग वकील साहेब, आता पुढचं ऐका. त्याच बँकेत माझा एक लॉकर आहे. त्या लॉकरवरही तुम्ही यथास्थित डल्ला मारलाय. आता तुम्ही म्हणाल की मी स्वखुशीनंच माझ्या जामदार खाण्याची किल्ली तुमच्यासारख्या एका चोराच्या स्वाधीन केली होती. पण म्हटलं ते दागिने म्हणजे माझं श्रीधन होतं. त्यावर तर तुमचा काही हक्क नव्हता ना? का नव्हता हक्क? बायकोचे दागिने नवरा काढून घेऊ शकतो. पण दागिने मला तुम्ही केलेले नव्हते. ते मला अरविंदांनी केले होते. पण ते सारे राहू दे. माझे सारे दागिने तुम्ही कुठं ठेवलेत ते मला समजलंय. मला आणि पोलिसांनाही समजलेत. त्याच बँकेत तुमचा दुसरा एक लॉकर आहे. तो लॉकर आता पोलिसांच्या ताब्यात आहे. तुम्ही तो कधीच परस्पर उघडू शकणार नाही. उत्तरेचं बोलणं ऐकून आता श्रीरंगाला बराच धक्का बसलेला दिसत होता. त्या लॉकरबद्दल उत्तरेला सगळं समजलेलं पाहून तो गोंधळून गेला होता. त्याच्या त्या स्थितीचा फायदा घेत उत्तरा म्हणाली, शिवाय अरविंदाने प्रियवंदेच्या नावानं विश्वासपत्र करून 30,000 रुपये ठेवले होते. तुम्ही त्या पैशाचे विश्वस्त होतात. पण विश्वस्त असूनही अविश्वासानं तुम्ही त्या पैशांचा अपहार केला आहे. प्रियवंदा त्यासाठी तुमच्यावर फिर्याद करणार आहे. तो व्यवहार तुम्ही मुद्दामच कायदेशीर करणार नाही. उलट तुम्हाला फायदेशीर होईल असा कराल असं तुम्ही मला सांगितलं होतं.
पण ते ट्रस्ट डीड पूर्ण कायदेशीर आहे आणि ते रजिस्टर्ड केलेलं आहे. तेव्हा आता तुमचं काही एक चालणार नाही. हे तुला कसं कळलं? श्रीरंगानं भेसूर चर्येने विचारलं. मला यांनी सांगितलं. म्हणजे मला अरविंदांनी सांगितलं. खोटं. तू खोटारडी आहेस. अरविंदांचं भूत भेटलं की काय तुला? नाही, त्यांनी लिहून ठेवलेली एक डायरी आहे. त्यात त्यांनी सगळं लिहून ठेवलंय. तुम्हाला काय वाटलं की तुम्ही अरविंदांना फसवू शकाल? पण तुम्ही निव्वळ माझ्याशी खोटं बोललात. तुम्ही पैशासाठी मला फसवलं. तुम्ही पक्के चोर आहात. शोभनाताईंनाही तुम्ही कसं वागवलं? दादासाहेबांना तुम्ही किती त्रास दिलात? त्यांना करारभंग करून फसवलं आणि त्यांची प्रॅक्टिस घशात घातली. हे सारं सारं मला समजलंय. तुमच्या या प्रत्येक गुन्ह्याचं शासन तुम्हाला घडलेलं पाहीन तेव्हाच मी शांत होईन. लवकरच मी तुमच्याशी घटस्फोट घेणार आहे. तुम्हाला देता येईल तितकी शिक्षा मी तुम्हाला देणार आहे. श्रीरंगाची चर्या अतिशय संतप्त झालेली दिसत असूनही उत्तरा फाडफाड त्याला बोलत होती. ती आणखी काही बोलणार इतक्यात श्रीरंग तिच्या समोर आला आणि आपला सगळा जोर एकवटून त्यानं तिच्या गालावर काढकन प्रहार केला. त्या प्रहारानं ती मागं ढकलली गेली. पण तिच्याकडे लक्ष न देता त्यानं धावत जाऊन घराचं दार उघडलं आणि तो घराबाहेर निघून गेला. बाहेर गाडी सुरू झाल्याचा आवाज झाला. तो उत्तरेनं ऐकला. श्रीरंग निघून गेल्याचं तिला समजलं. प्रयासानं स्वतःला सावरत ती उठली आणि तिनं घराचं दार लावून घेतलं. दार लावून घेतल्यावर आपल्या खोलीत जाऊन तिनं पलंगावर अंग टाकून दिलं. तिचं मन थकून गेलं होतं. तिचं अंतःकरण वेदनेनं ठसठसत होतं. संध्याकाळ झाली. रात्रीचा अंधार पसरला. तरीही तिला उठावंसं वाटत नव्हतं. श्रीरंगानं मारलेल्या चपराकीचे वळ तिच्या गालावरून पुसले गेले. पण तिच्या मनाला झालेली जखम मात्र अधिकच सलायला लागलेली होती. संबंध बंगल्यात त्यावेळी ती अगदी एकटी होती. तिच्या रिकाम्या मनात गत जीवनातल्या स्मृतींनी नकळत गर्दी केली होती. उत्तरेचं अंग अगदी आंबून गेल्यासारखं झालं होतं. दादासाहेबांनी तयार करून ठेवलेल्या घटस्फोटाच्या अर्जावर सही करून ते कागदपत्र कोर्टात दाखल करण्यासाठी दादासाहेबांकडे नेऊन ती नुकतीच घरी परत आली होती. मधले काही दिवस इतके धावपळीचे, त्रासाचे आणि मनस्तापाचे गेले होते की तिला शारीरिक थकव्या इतकाच मानसिक थकवाही आला होता. पोलिसांनी अखेर श्रीरंगाला अटक केली होती. उत्तरेच्या पैशाची आणि दागिन्यांची अफरातफर आणि चोरी केल्याबद्दल लवकरच त्याच्यावर केस चालू होणार होती. दरम्यानच्या काळात उत्तरेनं घटस्फोटाचा अर्ज कोर्टात दाखल करायची तयारी केली होती. या सर्व व्यापात प्रियवंदेकडे जायला मात्र तिला सवड मिळालेली नव्हती. तिनं जॉन परेराला फोन करून त्याला आपला मनोदय थोडक्यात सांगून त्याच्याकडून नुकताच प्रियवंदेचा पत्ता मिळवला होता. प्रियवंदेचीही उत्तराला भेटायची बरीच दिवसांची इच्छा होती. पण तिचा मुलगा समीर गेले काही दिवस आजारी असल्यानं तिला उत्तरेकडे येता आलं नव्हतं, असं जॉन परेरानं उत्तरेला फोनवरून बोलताना सांगितलं होतं. आता लवकरच स्वतः उत्तराच प्रियवंदेला भेटायला जाणार होती. बाहेर जाताना नेसलेलं पातळ बदलायचाही थकव्यामुळे उत्तरेला कंटाळा आला. ती तशीच पलंगावर लवणली. श्रीरंगाला त्याच्या गुन्ह्याची योग्य ती शिक्षा मिळणार होती. तिच्या आयुष्यातलं एक दुःखद पर्व संपत आलं होतं. मनातल्या मनात त्या संबंधीचे विचार घोळवत असताना नकळत तिचा डोळा लागला. किर्र किर्र तिनं आवाज ऐकला. झोपेतच तिचा हात पलंगाशेजारच्या टिपॉयकडे वळला. गजराच्या घड्याळावरची गुंडी तिनं खाली दाबली, पण तरीही तो आवाज बंद होत नव्हता. उत्तरेनं त्रासिकपणाने डोळे उघडले आणि लवकरच ती पूर्ण जागृत झाली. दारावरची बेल वाजत होती हे तिच्या लक्षात आलं. कुणीतरी तिच्याकडे आलं होतं. चटकन घड्याळाकडे पाहिलं. दुपारचे 4 वाजायला आले होते. ती चांगली 2 तास झोपली होती. केसांवरून घाईनं कंगवा फिरवून पदर सारखा करत तिनं लगबगीनं दार उघडलं. दारात पांढरी शुभ्र वायल नेसलेली एक कुणीतरी अनोळखी बाई उभी होती. दारोदार माल खपवायला येणारी ती कुणीतरी विक्रेती असणार या कल्पनेनं उत्तरेच्या कपाळाला कळत नकळत आठी पडली. पण जरा निरखून पाहताच आपल्या या दोन्हीही समजुती चुकीच्या असल्याचं तिला आढळून आलं. एकतर बाई म्हणावं इतकी ती स्त्री प्रौढ नव्हती. तिचं वय 25च्या आसपास असावं असं उत्तरेला दिसलं. दुसरं म्हणजे ती विक्रेतीही नव्हती खास, कारण तिच्या हातात कसल्याच सामानाची पिशवी किंवा तसलं काही सामान नव्हतं. कोण पाहिजे तुम्हाला? उत्तरेनं विचारलं. मी तुमच्याकडेच आली आहे उत्तराताई. त्या मुलीचा स्वर उत्तरेला इतका गोड आणि आर्जवी वाटला की स्वतःच्या नकळत तिच्या ओठावर स्मित प्रकटलं. तुम्ही मला ओळखता असं दिसतंय, पण माफ करा हं.
मी तुम्हाला कधी कुठं पाहिल्याचं मला आठवत नाही. बरोबर आहे. तुम्ही मला यापूर्वी कधीच पाहिलेलं नाही. मी आत आले तर चालेल ना? अगं बाई, मी तुम्हाला वेड्यासारखं दारातच उभं केलंय. या ना, या आतमध्ये या. उत्तरेनं तिला आत आणून बसायला खुर्ची दिली आणि ती स्वतः जवळच्या कोचावर बसली. त्या तरुणीचं आपल्याकडे काय काम असावं ते उत्तरेला समजत नव्हतं. तिचं घरी धुतलेलं सुती पातळ, हातातली काचेची कांकणं, अंगठा तुटलेली चप्पल या सर्व गोष्टी उत्तरेनं एका दृष्टिक्षेपात टिपल्या होत्या. कुणा गरिबाची मुलगी तिच्याकडे मदत मागायला तर आली नव्हती. समोरच्या गोदरेजच्या कपाटाच्या आरशात त्या दोघींचं प्रतिबिंब पडलेलं होतं. उत्तरेच्या अंगावरची जरी काठी साडी, ठसठसीत पाटल्या बांगड्यांनी अलंकृत झालेले गोरे गोरे हात, कानातल्या चमकदार हिऱ्यांच्या कुड्या या सर्व श्रीमंती थाटापुढे त्या मुलीचा साधेपणा डोळ्यांना खुपत होता. आपल्या साडीची दुमडलेली किनार सारखी करत उत्तरेनं तिला विचारलं, माझ्याकडे काय काम आहे तुमचं? माझं तुमच्याकडे काम तर आहेच, पण खरं म्हणजे तुमचं माझ्याकडे काहीतरी काम असल्याचं कळलं म्हणून मुख्यतः मीच आले तुमच्याकडे. माझं तुमच्याकडे काम? मी तर तुम्हाला ओळखतही नाही. तुम्ही मला कशा ओळखता तेही माझ्या लक्षात येत नाही. तुमच्या अल्बममधले तुमचे सगळे फोटो मी पाहिलेले आहेत. शिवाय 2 महिन्यांपूर्वी तुम्ही एका संध्याकाळी दादर चौपाटीवर फिरायला आला होतात तेव्हा मी तुम्हाला प्रत्यक्ष पाहिलं होतं. तरी पण तुमच्याविषयी मी इतक्या गोष्टी ऐकल्या होत्या की प्रत्यक्ष न पाहताही मी तुम्हाला ओळखू शकले असते. अरविंदांनी मला तुमच्याबद्दल कितीतरी गोष्टी सांगितल्या होत्या. अरविंदांनी? म्हणजे? म्हणजे तो म्हणजे तुम्ही? होय, मीच प्रियवंदा. पण तुम्ही मात्र नव्हे हं. तू हा शब्दच बरोबर आहे. मला एकेरी हाकच जास्त आवडेल. तुमच्याकडे खरं म्हणजे मी पूर्वीच येणार होते, पण समीरला बरं नव्हतं. त्यामुळे मला येणं जमलं नाही. जॉन परेरांकडे तुम्ही माझा पत्ता विचारल्याचं मला त्यांच्याकडूनच कळलं. तुमची सगळी हकीकत परेरांनी मला सांगितली. ऐकून अतिशय हळहळ वाटली. फारच मनस्ताप सोसावा लागला असेल तुम्हाला. नशिबाचे भोग असतात एक एक, त्याला काय करणार. तुमची मला भेटायची इच्छा आहे हे कळल्यावर मी स्वतःच यायचं ठरवलं. तुम्हाला माझा पत्ता सापडायला त्रास पडला असता. शिवाय मी राहते ती जागा तुम्ही यावं या योग्यतेची नाही, म्हणून मी स्वतः इथे आले. प्रियवंता, माझ्या मस्तरी स्वभावामुळे तुझे जे हाल झाले ते ऐकून मलाही फार वाईट वाटलं. माझ्या सगळ्या चुका मी आता दुरुस्त करणार आहे. उत्तरा खिन्न गंभीर स्वरात म्हणाली, ताई, मी तुमच्या जागी असते तर मी तुमच्याहून वेगळी वागले नसते. काही अधिकार नसताना मी तुमच्या संसारात पाऊल टाकलं ही माझीच मोठी चूक आहे. उत्तरेने एक सुस्कारा सोडला. काही वेळानं तिनं प्रियवंदेला विचारलं, समीर आजारी होता म्हणजे काय होत होतं त्याला? अहो, या मुलांचे नसते उपद्व्याप असतात. दुसरं काय. एकदा माझ्या खोलीतला बल्ब उडाला होता म्हणून स्टूलावर रॉकेलची चिमणी पेटवून मी स्वयंपाक करत होते. मी कामात गुंतलेली असताना समीरने त्या चिमणीवर आपला शर्ट धरला. खालून काळसर धूर जमायचा आणि तो शर्टवर गोल गोल पसरायचा. त्या खेळाची त्याला गंमत वाटत होती. एवढ्यात तो एकदम किंचाळला. त्यामुळे माझं त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याचा शर्ट पुढून पूर्ण पेटला होता. बरं तर बरं, फक्त पोटाला थोडं भाजण्यावरच निभावलं. नाहीतर काय झालं असतं? छे, कल्पनाच करवत नाही मला. त्याचा शर्ट विझवताना माझ्याही डाव्या हाताची बोटं थोडी भाजली होती. उत्तरा प्रियवंदेकडे टक लावून पाहत होती. तिचा तो अकालीच प्रौढपणाची गंभीर छटा आलेला, मुळातच गोड, बालिश चेहरा, तिचे तेजस्वी डोळे, चेहऱ्यावरचं बुद्धिमत्तेचं तेज, हे सारं पाहून प्रियवंदेविषयी तिला एकदम फार माया वाटायला लागली होती. पुन्हा एकदा तिची नजर त्या दोघींच्या आरशातल्या प्रतिबिंबाकडे गेली, पण त्यावेळी तिला एकदम कसंसच झालं. प्रियवंदेची पांढरी सुती साडी, हातातली काचेची कांकणं, कपाळावरची छोटीशी काळ्या गंधाची टिकली आणि चेहऱ्यावरचे काहीसे विरक्त भाव. खरोखरच ती एखाद्या विधवेसारखी दिसत होती. तिचं अरविंदांशी लग्न झालं नव्हतं, पण त्याच्या मृत्यूनंतर तिलाच जणू खरं वैधव्य आलं होतं. उत्तरेच्या अंगावरची उंची, वस्त्र प्रावर्ण अन अलंकार यावेळी तिला स्वतःलाच फार विशोभित अन विसंगत वाटले. शरमेनं तिची मान आपोआप खाली झुकली. काही वेळानं पुन्हा प्रियवंदेकडे पाहत उत्तरा म्हणाली, प्रियवंदा, तुझं रूपवर्णन, स्वभाववर्णन आणि तुझी सगळी हकीकत देखील मला सुद्धा अरविंदांकडून समजली होती. त्यांच्याकडून? प्रियवंदेनं अत्यंत विस्मयानं विचारलं. पण पण हे कसं शक्य आहे? अगं वेडे, प्रत्यक्ष त्यांच्याकडून नव्हे,
त्यांच्या डायरीनं तुझी आणि तुमच्या दोघांच्या प्रेमाची सगळी कहाणी अगदी नुकतीच सांगितली मला. त्यांची डायरी मी वाचली तेव्हाच मी तुला भेटायचं ठरवलं होतं. उत्तराताई, मला क्षमा करा. मी तुमच्याविषयी इतके दिवस उगीचच गैरसमज करून घेतला होता. पण अरविंद मला सांगायचे तशाच तुम्ही फार मोठ्या मनाच्या आहात. तुमचा फार महान अपराध केलाय मी. नाही प्रियवंता, तू किंवा अरविंदांनी सुद्धा माझा काहीच अपराध केलेला नाही. अपराध असलाच तर तो त्या परिस्थितीचा आणि थोडासा माझाही आहे. मीच माझ्या हातांनी अरविंदांना तुमच्याकडे ढकललं. ते फार प्रेमळ होते, उदार होते. खरं मोठं मन होतं त्यांचं. माझ्या सुखासाठी त्यांनी स्वतःचं सुख सुद्धा बाजूला सारलं होतं. पण मी मात्र त्यांच्या मनाचा थोरपणा समजून न घेता त्यांच्याबद्दल सतत गैरसमज करून घेतला. ते इतके आजारी होते तेव्हा सुद्धा मी चांडाळणीनं त्यांना फार फार छळलं. माझ्या या अपराधाचं देव मला काय शासन देईल कुणास ठाऊक. पण प्रियवंता, तू जर मला क्षमा केलीस तर कदाचित देव सुद्धा मला क्षमा करेल. म्हणून मीच तुझी क्षमा मागते. प्रियवंता झटकन उठून उत्तरेपाशी येऊन बसली आणि उत्तरेचे दोन्ही हात आपल्या हातात घेत ती आवेगानं म्हणाली, नाही नाही, असं बोलून मला लाजवू नका. तुमच्यावर दैवाच्या लहरीमुळे जो प्रसंग आला होता तसा वैऱ्यावर सुद्धा येऊ नये. तुमचं स्त्रीत्व नष्ट होण्यापेक्षा तुम्हाला मरण बरं वाटत होतं. मी एक स्त्री आहे म्हणून तुमची वेदना खरं म्हणजे मला कळायला हवी होती. अरविंदांनी तुमच्यावर ऑपरेशनची सक्ती केल्यावर तुमचं मन किती तडफडलं असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. अरविंदांबद्दल तुमचा जो गैरसमज झाला त्याला सुद्धा ही सारी परिस्थितीच कारण होती. खरंच तुला असं वाटतं का ग प्रियवंता? हो ताई, खरंच. मी मात्र नकळत तुमच्या या गैरपरिस्थितीचा फायदा घेतला. नाही ग वेडे, खरं म्हणजे मीच आपणहून अरविंदांना दुसऱ्या लग्नाची परवानगी द्यायला हवी होती. माझ्यापासून त्यांना कोणत्याही क्षणी घटस्फोट घेता आला असता. माझ्या मनाला ते शेवटपर्यंत जपत आले. पण मी स्वतःपाशी देण्यासारखं काही नसताना त्यांच्याकडून प्रत्येक सुखाची अपेक्षा करीत राहिले. निदान मी त्यांच्यासाठी हसत मुखानं दुःख सोसलं तरी माझ्याबद्दल माया वाटली असती. पण आधीच ते परिस्थितीनं त्रासलेले असताना मी त्यांना अधिकाधिक त्रास देत राहिले. अशा वेळी तूच त्यांना सावरलंस. तूच त्यांना आधार आणि प्रेम दिलंस. तुझ्यामुळे त्यांच्या जीवनात त्यांच्या शेवटच्या दिवसात त्यांना थोडे तरी सुखासमाधानाचे क्षण लाभले. तुला खरं सांगते प्रियवंता, तुझ्याविषयी माझ्या मनात राग तर नाहीच, उलट फार आदर, प्रेम आणि माया आहे. तुझा मी हेवा करत होते तो माझा दुबळेपणा आणि मूर्खपणा होता. मी अरविंदांना जे देऊ शकत नव्हते ते तू त्यांना दिलंस. याबद्दल आज तरी मला तुझ्याबद्दल कृतज्ञता वाटते आहे. तू त्यांना तुझं प्रेम दिलंस. इतकंच नव्हे तर तू त्यांना पुत्रसुख दिलंस. तुझ्यामुळे त्यांना ही सुखं मिळाली याचा मला खरोखरच आनंद होतोय. तुला मी माझी धाकटी बहीण समजते प्रियवंता. उत्तराताई, प्रियवंदेनं उत्तरेला गाढ आलिंगन देत म्हटलं, तुम्ही किती चांगले आहात. उत्तरेनं तिला आपल्या हृदयाशी धरून ठेवलं. तिची हनुवटी किंचित वर उचलत उत्तरा म्हणाली, प्रियवंता, तूही हा अहो जाओचा उपचार सोडून दे ग. मी तुझी बहीण आहे ना, मग ए जा म्हणायचं. बरं, मला तुझ्यासारखी मोठी बहीण फार हवी आहे उत्तराताई. माझी एक सख्खी बहीण आहे, तिचं नाव सुलोचना. पण माझी सुलूताई सुद्धा माझ्यावर रागावून दूर निघून गेलीये. माझ्याबद्दल विनाकारण गैरसमज करून घेतलाय तिनं. पण तू माझ्या मनाला आज एक नवी आशा दिलीस. तुझ्या मनातला माझ्याबद्दलचा राग आणि गैरसमज जसा दूर झाला तसा सुलूताईच्या बाबतीतही कधी ना कधी तरी होईल. देवाच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे. तुझ्या बहिणीबद्दलची सगळी हकीकत अरविंदाच्या डायरीतून वाचली मी. कसे माणसांचे गैरसमज होतात एक एक. पण तुझी सुलूताई तुला पुन्हा नक्की भेटेल. तुझ्याबद्दलचा तिचा गैरसमज दूर होईल. वाटलं तर मी तुझ्या सुलूताईंना भेटून तुम्हाला पुन्हा एकत्र आणीन. यापुढं माझं सारं आयुष्य मी तुझ्यासाठी आणि तुझ्या समीरसाठी वेचणार आहे. वा, समीर काही माझा एकटीचाच नाही. तुला हवा असला तर तो तुझाही आहे. अरविंद जसे आपल्या दोघींचे होते तसा समीरही आपल्या दोघींचा आहे. प्रियवंता, हे इतकं सारं सुख मला मिळावं इतकं माझं भाग्य खरंच मोठं असेल का ग? पण हे भाग्य उपभोगण्यापूर्वी मी केलेल्या सगळ्या चुका मला निस्तारायच्या आहेत. अरविंद गेल्यानंतर लगेच मी श्रीरंगाशी लग्न केलं. फार मूर्खपणा झालाय तो माझ्या हातून. मनातल्या मनात तू त्यासाठी माझा तिरस्कार केलास तरी त्याबद्दल मी काही बोलू शकणार नाही. देवानं माझ्या पदरात शुद्ध 52 कशी सोनं टाकलं होतं, पण ते हिणकस समजून
मी फेकून दिलं आणि हे खापर गळ्यात बांधून घेतलं. इतकी कशी मी भुलले कुणास ठाऊक. पण माझाच नव्हे, अरविंदांचा श्रीरंगावर फार विश्वास होता. आम्ही दोघंही त्याच्या बाबतीत फसलो. उत्तरेनं प्रियवंदेला श्रीरंग प्रथम त्यांच्या घरी आला तेव्हापासूनची सगळी हकीकत थोडक्यात सांगितली. प्रियवंदेला त्या 30,000च्या ट्रस्टबाबत श्रीरंगानं कसं फसवलं तेही तिनं प्रियवंदेला सांगितलं. प्रियवंदेनं ब्रीच ऑफ ट्रस्ट या गुन्ह्याबद्दल श्रीरंगाविरुद्ध कोर्टात दावा दाखल करायला पाहिजे, म्हणून मुख्यतः त्या कामासाठी उत्तरा प्रियवंदेला भेटणार होती, हेही तिने तिला सांगितलं. उत्तरेचं ते सगळं बोलणं प्रियवंदा मंत्रमुग्ध झाल्यासारखी ऐकत होती. ती हकीकत ऐकताना तिच्या मुद्रेवर नाना तऱ्हेच्या भावछटा उमटत होत्या, मावळत होत्या. उत्तरेचं बोलणं संपलं तेव्हा प्रियवंदा सद्गदित होऊन म्हणाली, उत्तराताई, तू आज मला केवढी अमोल देणगी दिलीयस याची तुला कल्पना नसेल. माझा अरविंदांवरचा विश्वास खरा होता हे तुझ्यामुळे आज मला समजलं. तू मला जणू संजीवनी दिलीस उत्तराताई. कसला विश्वास आणि कुठली संजीवनी? काय बोलतेस तू? सांगते, तुलाही पुष्कळच गोष्टी सांगायच्यात मला. प्रियवंदेनंही उत्तरेला अरविंदानं तिला ट्रस्टबद्दल हॉस्पिटलमधून लिहिलेलं पत्र, नंतर अरविंदांच्या पश्चात तिचे झालेले हाल, नाईलाजानं त्या पैशासाठी तिनं श्रीरंगाची घेतलेली भेट वगैरे सर्व हकीकत सांगितली. अरविंदानं तिच्यासाठी एकही पै ठेवलेली नाही हे श्रीरंगानं सांगितल्यावर क्षणभर तिचा अरविंदांवरचा विश्वास कसा डळमळला होता हे तिनं उत्तरेला सांगितलं. पण नंतर तो विचार मनातून काढून टाकून अजूनही पूर्वीच्याच विश्वासानं अरविंदावर केलेल्या प्रेमाचा अभिमान मनाशी सतत जतन करत ती कशा तऱ्हेनं जगत आली होती ते सारं तिनं उत्तरेला सांगितलं. प्रियवंदेची हकीकत ऐकताना उत्तरेला अश्रू अनावर झाले होते. प्रियवंदेच्या खांद्यावर डोकं टेकवून मुक्तपणानं रडत उत्तरा म्हणाली, प्रियवंदा, मलाच माझी लाज वाटते ग. मी अरविंदांची लग्नाची बायको होते, तरी मी सुद्धा त्यांच्यावर विश्वास ठेवू शकले नव्हते. उलट त्यांच्याबद्दल सतत गैरसमज करून घेऊन त्यांचा काही अपराध नसतानाही मी त्यांना फार त्रास दिला. या उलट तू केलंस. तुला त्यांनी तसं पाहिलं असता काहीच दिलं नव्हतं. तुला त्यांनी संसाराचं सुख दिलं नाही, पैसा दिला नाही. उलट लग्न न करता त्यांनी तुझ्यावर मातृपदाची जबाबदारी तेवढी टाकली. पण इतकं असूनही तू मात्र शेवटपर्यंत त्यांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवलास. धन्य आहेस तू प्रियवंदा. उत्तराताई, त्यांच्या प्रेमावरचा माझा विश्वास हेच माझं जीवन सर्वस्व होतं हे तू विसरतेस. तुला लग्नबंधनाचा जसा आधार होता तसा मला असता तर कदाचित मीही तुझ्यासारखीच वागले असते. पण माझ्यापाशी आधार होता तो फक्त त्यांच्यावरच्या विश्वासाचा. त्यावरच विसंबून मी माझं सर्वस्व अरविंदांना अर्पण केलं होतं. माझ्या हृदयातली त्यांच्या प्रीतीची ज्योत प्रतिकूल परिस्थितीचा एवढा झंझावत सुटला तरीही विझली नाही. उलट तिनं प्रचंड वणव्याचं स्वरूप धारण केलं. उत्तराताई, अरविंदावरच्या विश्वासानं माझं सगळं जीवनच व्यापून टाकलं आहे. माझ्या हृदयाचं स्पंदन, माझं रक्ताभिसरण, माझं चलन वलन या सगळ्यांची चेतना म्हणजे हा विश्वास आहे. या विश्वासाचा आधार नसता तर मी एक क्षणभरही जगू शकले नसते. माझा हा विश्वास खरा होता हे तू आज मला सांगितलंस. आज माझ्या आनंदाला आभाळ ठेंगणं झालंय. मी अरविंदांवर केलेल्या प्रेमाचं सार्थक झालंय. प्रियवंदा, किती छान बोलतेस ग तू. उगीच नाही अरविंद तुझ्यावर एवढे मोहित झाले. आपण दोघींनी यापूर्वीच भेटायला हवं होतं, नाही का ग? उत्तरेनं विचारलं. तर काय, दोन समांतर रेषांसारख्या आपण दोघी समोरासमोर असून देखील एकमेकींपासून दूर दूरच राहिलो. पण किती आपण वेड्या. समांतर रेषा जरी कधी आपणहून जुळू शकत नसल्या तरी त्यांना आडव्या रेषेनं जोडता येतं. अरविंदचं प्रेम हा असाच तुझ्या माझ्यातला दुवा होता. दोन समांतर रेषांना जोडणारा तो पूल होता. पण आपल्याला ते कधीच कळलं नाही. तू म्हणजे असामान्य मुलगी आहेस प्रियवंदा. लहान वयात किती समजतो तुला. तुझ्याविषयीचा अभिमान माझ्या या छोट्या अन कोत्या मनात मावत नाही. वाह ग, तुझं मन आभाळा एवढं मोठं आहे उत्तराताई. दोघींनी पुन्हा एकमेकींना घट्ट मिठी मारली. दोघींच्याही मनात भावनेच्या समुद्राला भरती आली होती. रस्त्यावरून वाजणाऱ्या हॉर्नच्या आवाजानं त्या दोघींची भावसमाधी भंगली. उत्तरेच्या मिठीतून दूर होत प्रियवंदा म्हणाली, अगं बाई, समीर आला वाटतं. समीर म्हणजे इतका वेळ कुठं होता तो? परेरांनी मला पोचवायला गाडी दिली होती. मला इथं सोडून त्यांच्या ड्रायव्हर बरोबर
हिंडायला गेली होती समीरची स्वारी. फिरणं संपून परत आलेले दिसतायत महाराज. प्रिय वंदेच्या आधी दाराकडे पळत उत्तरेने दार उघडलं. दारात छोटासा समीर पॅन्टच्या खिशात हात घालून ऐटीत उभा होता. उत्तरा त्याच्याकडे बघतच राहिली. अगदी थेट अरविंदांची प्रतिकृती. अरविंदांच्या त्या बालरूपावर तिचे डोळे खिळून राहिले. खाली वाकून तिनं दोन्ही हात पुढं पसरले. तिची ओळख नसतानाही समीर तिच्याकडे आल्यानं तिला आश्चर्य वाटलं. खूप आनंद झाला. तिनं त्याला उचलून कडेवर घेतलं आणि घरात आणलं. त्याच्या शरीराच्या मृदू स्पर्शानं तिचं अंग एका अनुभूत सुखानं थरथरलं. बाहेरच्या खोलीत लावलेल्या अरविंदाच्या फोटोकडे समीरचं लक्ष गेलं होतं. माझे बाबा? त्यानं आश्चर्यानं विचारलं. होय राजा, हे तुझ्या बाबांचं म्हणजे तुझंच घर आहे. तू आता इथं या घरातच राहायला यायचंस बरं का? येशील ना? पण मग माझी आई? तुझी आई पण इथंच राहायला येणार आहे आता. विचार हवं तर आईला. हो का ग आई? खरंच? त्याने प्रियवंदेला विचारलं. तिनं रुमालानं डोळे टिपून हसून मान डोलावली. आई, ही कोण? समीरनं उत्तरेकडे पाहत विचारलं. समीर, ही देखील तुझी आईच आहे. मी तुझी छोटी आई आणि ही तुझी मोठी आई. प्रियवंदेनं उत्तर दिलं. एक छोटी आई आणि एक मोठी आई. वाले वा, किती गंमत. समीरच्या त्या बोबड्या बोलण्याची मजा वाटून प्रियवंदा कौतुकानं हसली. उत्तरेने मात्र समीरच्या डोक्यावरच्या कुरळ्या मऊ केसात आपलं तोंड लपवलं. सुखाचा तो वर्षाव तिला सहन होत नव्हता. त्या बरसातीत नाहताना तिचा तृषार्त जीव सुखातिशयानं गुदमरत होता. रसिक श्रोते हो, आज आपली ही समांतर रेषा ही कादंबरी इथे समाप्त होत आहे.